नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला जो विषय आहे तो आहे गणित. आणि भाग 2 मधील आपलं जे प्रकरण आहे, जे शेवटचं प्रकरण आहे 9व, आणि त्याचं नाव आहे पृष्ठफळ व घनफळ. हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासणार आहोत, त्याचा सराव घेणार आहोत. तसेच खेळ परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे यांच्या आधारे देखील आपण काय करणार आहोत, तर आपण पृष्ठफळ व घनफळ हे जे प्रकरण आहे ते अभ्यासणार आहोत. चला मग मुलांना त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. तर बघा, या पाठामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत, तर शंकूचे पृष्ठफळ याचा अभ्यास जो आहे आपण या पाठामध्ये करणार आहोत. तसेच घनफळ आणि गोलाचे पृष्ठफळ व घनफळ इत्यादींचा अभ्यास देखील आपण काय करणार आहोत, तर या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर पहा मुलांनो, आता या प्रकरणामध्ये आपण इष्टिकाचिती म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर बघा मुलांनो, इष्टिकाचिती, आता इष्टिकाचिती म्हणजे काय, तर थोडक्यात आपण पाहू शकतो की इष्टिकाचिती म्हणजेच इष्टिकाचितीची जी लांबी आहे, रुंदी उंची अनुक्रमे LBH असेल, तर इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काय असणार आहे, तर उभ्या पृष्ठाचे जे क्षेत्रफळ असणार आहे ते असणार आहे 2 बरोबर L अधिक B बरोबर काय आहे, कंस पूर्ण गुणिले H म्हणजेच काय, तर उंची. येथे इष्टिकाचितीच्या उभ्या 4 पृष्ठांचे क्षेत्रफळ विचारात घेतले आहे. उभ्या 4 जे क्षेत्रफळ आहे त्याचं आपण काय केलेलं आहे, तर क्षेत्रफळ जे आहे ते आपण इथे विचारात घेतलेलं आहे. आणि आपला जो दुसरा पॉईंट आहे तो आपण इथे मांडणार आहोत. आणि आपला जो दुसरा पॉईंट आहे तो आहे की इष्टिकाचितीचे एकूण जे पृष्ठफळ आहे ते किती आहे, तर 2 कंसामध्ये LB अधिक काय आहे, तर BH अधिक काय असणार आहे, तर LH असणार आहे. हा आहे आपला दुसरा पॉईंट की इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ आपण इथे पाहिलेले आहे. आणि ते पृष्ठफळ इथे इष्टिकाचितीच्या काय करणार आहोत आपण, तर 6 पृष्ठांचे जे क्षेत्रफळ आहे ते आपण विचारात घेणार आहोत. आणि इष्टिकाचितीचे जे घनफळ आहे बरोबर काय येणार आहे, लांबी गुणिले B. म्हणजेच इथे आपण बघणार आहोत की इष्टिकाचितीचे जे घनफळ आहे म्हणजेच काय, की लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे आहे इष्टिकाचितीचे घनफळ. त्याला काय म्हणतात, तर L गुणिले B गुणिले H. हे आपण इथे आकृतीमध्ये देखील पाहू शकतो. आता आपल्याला घन म्हणजे काय हे माहिती करून घ्यायचं आहे. तर घनाची कड म्हणजेच काय, एज, तर L असल्यास घनाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते काय असणार आहे, तर ते असणार आहे 6L वर्ग. हे आपला काय आहे, तर घनाची ही आकृती आहे. मग घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती, तर 6L वर्ग आपण हे इथे घेतलेलं आहे. आणि मग जो दुसरा आपला पॉईंट आहे ते आहे घनाचे उभे पृष्ठफळ. तर घनाचे जे उभे पृष्ठफळ आहे ते आहे 4L वर्ग. आणि घनाचे जे घनफळ आहे ते आहे L घन. हे आपण इथे घेतलेले आहे. आता वृत्तचिती म्हणजे काय, तर वृत्तचिती म्हणजे वृत्तीच्या तळाची त्रिज्या R व उंची H असल्यास इथे वृत्तचितीचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आहे 2πRH. त्यानंतर ह्या R आहे आणि इथे आपण H घेतलेला आहे. वृत्तीचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती, तर 2πR कंसामध्ये R अधिक H हा आपण इथे घेतलेला आहे. मग वृत्तचितीचे घनफळ बरोबर किती, तर πR वर्ग H हे आहे वृत्तचितीचे घनफळ. त्यानंतर आपण उदाहरण काही घेणार आहोत. तर आपण पहिलं उदाहरण जे आहे ते घेतलेलं आहे की इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर किती आहे, 34.50 घन मीटर असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे किती आहे, तर 1.5 मीटर व 1.15 मीटर आहे. तर त्या इष्टिकाचितीची जी लांबी आहे ते आपल्याला काढायला सांगितली आहे. मग बघा, आपण त्याची उकल अशी करून घेतलेली आहे की आपल्याला काही माहिती दिली आहे, म्हणजेच इष्टिकाचितीचे घनफळ किती आहे ते, तर 34.50 चौसेमी एवढं आहे. मग रुंदी किती दिलेली आहे, तर रुंदी म्हणजेच B बरोबर 1.5 मीटर व उंची किती दिलेली आहे, तर 1.15 मीटर दिलेली आहे. मग सूत्रानुसार आपल्याला काय ठेवायचे आहे, किमती ठेवायच्या आहे. मग इष्टिकाचितीचे जे घनफळ आहे ते काय आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर किमती टाकायच्या आहे. म्हणून बघा, V बरोबर इथे आलेलं आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजेच L गुणिले B गुणिले H. तर V काय आहे, 34.50 सेंटीमीटर म्हणजे इष्टिकाचितीचे घनफळ किती आहे, तर 34.50 सेंटीमीटर. लांबी नाही दिली आहे, रुंदी दिलेली आहे 1.5 गुणिले उंची दिलेली आहे 1.15.
5. आता त्यांचा जो गुणाकार आहे तो आपण पुढील प्रमाणे करून घेतलेला आहे. तर आपण पाहू शकतो की याचा जो गुणाकार आहे तो आपण पुढील प्रमाणे करून घेतलेला आहे. L बरोबर 34.50 छेद 1.5 गुणिले 1.5 हे आपण इथे घेतलेलं आहे. आता याचा भागाकार L बरोबर किती आलेला आहे? 20 मीटर आलेला आहे. मग इष्टिका चितीची लांबी बरोबर किती? तर L बरोबर 20 मीटर एवढी इष्टिका चितीची काय आहे तर लांबी आलेली आहे. त्यानंतर जे दुसरं उदाहरण आहे ते आपण घेऊया. आणि दुसरं उदाहरण आहे की शंकूशी जे संबंधित आहे. आता हा काय आहे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे शंकू. मग शंकूशी संबंधित संज्ञा व त्याचा परस्पर संबंध देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. बघा, जे आपल्याला दुसरं उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण जे आहे ते असे पुढील प्रमाणे आपण काढलेलं आहे. आणि ते उदाहरण काय आहे तर 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ किती हे आहे आपलं घनफळ. आणि या घनाचे आपल्याला काय काढायचे आहे तर घनफळ काढून घ्यायचे आहे. बघा, आपण उकल केलेली आहे की दिलेल्या घनाची जी बाजू आहे किती आहे ए बरोबर किती तर 7.5 सेंटीमीटर जी कडा आहे जी आपल्याला इथे दिलेली आहे. त्यानुसार घनाचे जे घनफळ आहे v बरोबर किती बाजू घन, म्हणून ए घन बरोबर किती तर 7.5 घन. मग 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5 त्याचा गुणाकार किती आलेला आहे तर 421.87 घन सेंटीमीटर एवढं काय आलेलं आहे तर घनाचे घनफळ जे आहे ते आलेलं आहे. आता शंकूशी संबंधित संज्ञा व त्यांचा जो परस्पर संबंध आहे तो देखील आपण इथे अभ्यासून घेणार आहोत. तर शंकूशी संबंधित संज्ञा व त्यांचा परस्पर संबंध जो आहे तो आपण इथे अभ्यासलेला आहे. आपण इथे पाहू शकतो की शंकूशी ज्या संबंधित संज्ञा आहे त्या अशा आहेत की शंकूच्या तळाचा केंद्रबिंदू किती आहे तर हा आहे आपला शंकू. आणि त्याच्या तळाचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे O. आणि शंकूचा जो शिरोबिंदू आहे तो आहे A. मग रेख OA हा जो रेख OA आहे त्याची जी त्रिज्या आहे OB ला लंब आहे. कशाला लंब आहे तर OB ला लंब आहे. म्हणजे OA ही शंकूची काय आहे लंब उंची आहे. म्हणजे काय असणार आहे h म्हणजे उंची. मग AB ही शंकूची काय आहे तर तिरकस उंची आहे. AB ही काय आहे शंकूची तिरकस उंची आहे. या आकृतीद्वारे आपण ते स्पष्ट केलेलं आहे. आता त्रिकोण AOB हा काटकोन त्रिकोण आहे. मग पायथागोरसचे प्रमेय आपण इथे घेऊया की AB वर्ग अधिक काय AO वर्ग अधिक OB वर्ग. मग लांबी वर्ग, उंची वर्ग आणि रुंदी वर्ग म्हणजेच काय तर तिरकस उंची बरोबर काय असणार आहे की लंब उंची वर्ग अधिक तळाची त्रिज्या वर्ग. मग आपण इथे काय केलेलं आहे तर तिरकस उंची वर्ग बरोबर लंब उंची वर्ग अधिक तळाची त्रिज्या वर्ग हे आपण या आकृतीवरून स्पष्ट केलेलं आहे. आता आपला जो पुढचा पॉईंट आहे शंकूचे पृष्ठफळ ते आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूया शंकूचे पृष्ठफळ. मग शंकूला 2 पृष्ठे असतात. किती असतात तर शंकूला 2 पृष्ठे असतात. वर्तुळाकार तळ असतो आणि दुसरं जे आहे ते आहे वक्रपृष्ठ. त्यानंतर असणार आहे यापैकी वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून शंकूच्या तळाचे जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला काढता येईल. तर ते शंकूच्या वक्रपृष्ठाची जी घडण आहे ते आधी आपण पाहूया. हा काय आहे तर एक शंकू आहे आणि त्याची घडण बघा अशा पद्धतीने आपण केलेली आहे. म्हणजे वर्तुळ पाकळीची त्रिज्या A आणि B ही शंकूच्या तिरकस उंची एवढी आहे. AB ही कशी आहे तर शंकूच्या तिरकस उंची एवढी आहे हे आपल्याला इथे दाखवता येतं. हे आहे तिरकस उंची AB. मग वर्तुळ पाकळीचा कंस BCD कंस काय होतो तर BCD हे शंकूच्या तळाचा परिघाचेच काय आहे रूपांतर आहे. मग शंकूच्या वक्रपृष्ठाचे जे क्षेत्रफळ आहे ते बघू शकतो ABCD या वर्तुळ पाकळीचे काय आहे तर क्षेत्रफळ आहे. म्हणून यावरून शंकूच्या वक्रपृष्ठफळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी त्याच्या घडणीचे म्हणजेच वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ जे आहे ते आपल्याला सर्वात आधी काय करावं लागणार आहे तर काढावे लागणार आहे. मग बघा हे 3 नियम जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता इथे जे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे ते आहे की एका शंकूचे एकूण पृष्ठफळ जे आहे ते आहे 704 चौरस सेंटीमीटर व तळाची त्रिज्या आहे 7.7 सेंटीमीटर असल्यास शंकूची जी तिरकस उंची आहे ते आपल्याला काढायची आहे. आणि पाय बरोबर काय दिलेलं आहे तर इथे आपल्याला पाय बरोबर दिलेला आहे की पाय बरोबर दिलेला आहे 22/7.
म्हणून शंकूचे एकूण पृष्ठफळ एस बरोबर किती 704 चौरस सेंटीमीटर व तळाची त्रिज्या आर बरोबर किती 7 सेंटीमीटर दिलेली आहे. मग शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती तर एस मग पाय आर बरोबर किती एल अधिक आर. तर 704 बरोबर किती 22/7 पायची आपण किंमत घेतलेली आहे गुणिले 7 गुणिले किती येणार आहे तर एल अधिक 7. मग 704 छेद किती 22 बरोबर एल अधिक 7 आपण घेतलेले आहे. मग काय आलेलं आहे तर 22ने आपण 704ला भागितलेलं आहे 32 आलेलं आहे एल अधिक 7 आलेले आहे. मग 32 वजा 7 बरोबर किती तर एल 32 वजा 7 बरोबर एल जे आहे ते आलेलं आहे. मग एल बरोबर किती तर 25 आपण काय केलेलं आहे 32 मधून 7 वजा केलेले आहे एल बरोबर आलेलं आहे 25 सेंटीमीटर. म्हणजे शंकूची जी तिरकस उंची आहे ती एल बरोबर किती आलेली आहे 25 सेंटीमीटर एवढी आलेली आहे. आता पुढील जे उदाहरण आहे ते आपण घेणार आहोत. तर हे आपण पाहू शकतो एक पुढील जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. ते आहे एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 251.2 सेंटीमीटर वर्ग आहे व तळाची त्रिज्या 8 सेंटीमीटर असल्यास शंकूची तिरकस उंची व लंब आपल्याला इथे काढायचा आहे आणि पायची किंमत किती घ्यायची आहे 3.14 घ्यायची आहे. मग शंकूचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते आहे एस बरोबर किती 251.2 सेंटीमीटर व तळाची त्रिज्या आहे आर बरोबर किती आलेली आहे तर 8 सेंटीमीटर आलेली आहे. व सूत्रानुसार आपल्याला काय करायचं आहे तर शंकूचे जे पृष्ठफळ आहे एस बरोबर पाय आर एल म्हणून 251.2 बरोबर 3.14 गुणिले 8 गुणिले एल आपण किमती टाकून घेतलेल्या आहे. एल बरोबर किती आलेला आहे 251.2 छेद 3.14 गुणिले किती आलेला आहे 8. मग तिरकस उंची किती आहे तर एल बरोबर 9.99 सेंटीमीटर अंदाजे किती येणार आहे तर 10 सेंटीमीटर येणार आहे. या शंकूनुसार आपण काय केलेलं आहे तर ह्या ज्या किमती आहे त्या आपण काढलेल्या आहे आणि त्यानंतर आता लंब जे आहे उंची एच काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जे पुढील सूत्र आहे ते आपल्याला वापरायचं आहे. मग बघा आपण सूत्र वापरलेलं आहे की एल वर्ग बरोबर किती आर वर्ग अधिक एच वर्ग. मग एच वर्ग बरोबर किती एल वर्ग वजा काय होणार आहे तर आर वर्ग होणार आहे. मग एच वर्ग बरोबर 10 वर्ग वजा किती तर 8 वर्ग हे आपण घेतलेलं आहे. मग एच वर्ग 10 10 100 वजा 8 8 64 100 मधून 64 आपण वजा केले एच वर्ग बरोबर 36 आलेले आहे. मग एच वर्ग बरोबर किती 6 6 36 म्हणून 6 वर्ग. तर दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतल्यानंतर आपण काय केलेलं आहे की एच बरोबर काय केलेलं आहे 6 सेंटीमीटर आलेलं आहे. मग लंब उंची एच बरोबर किती आलेली आहे तर 6 सेंटीमीटर एवढी आलेली आहे. आता जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत आणि पुढचं उदाहरण बघा असं आहे की शंकूचे घनफळ किती आहे 6280 घन सेंटीमीटर आहे. तळाची त्रिज्या आहे 20 सेंटीमीटर इथे आपल्याला दिलेले आहे. हे आर पी क्यू इथे एक त्रिकोण तयार झालेला आहे. त्यानंतर तळाची त्रिज्या देखील दिलेली आहे 8 सेंटीमीटर. मग शंकूची जी लंब उंची आहे ते आपण काढलेले आहे आणि पाय बरोबर किती घ्यायचं आहे तर 3.14 एवढा घ्यायचा आहे. मग शंकूचे घनफळ आपल्याला दिलेले आहे किती दिलेले आहे 6280 एवढं दिलेलं आहे. मग तळाची त्रिज्या बघा हा जो तळ आहे त्या तळाची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर. मग हे जे आहे हे आपल्याला उदाहरणामध्ये त्याची माहिती दिलेली आहे. मग शंकूच्या घनफळाचे जे सूत्र आहे ते आपल्याला माहिती पाहिजे की शंकूचे जे घनफळ आहे त्याचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच. मग त्यानुसार आपण काय करायचं आहे शंकूचे घनफळ आपल्याला दिलेलेच आहे 6280 बरोबर किती 1/3 गुणिले 3.14 काय येणार आहे गुणिले आपल्याला इथे काय दिलेलं आहे तर त्रिज्या दिलेली आहे 20 वर्ग गुणिले काय येणार आहे तर एच येणार आहे. मग एच बरोबर किती तर 6280 गुणिले किती 3 छेद 3.14 गुणिले 20 गुणिले 20. मग एच बरोबर किती आलेलं आहे तर 15 आलेलं आहे. म्हणजे शंकूची लंब उंची बरोबर किती तर 15 सेंटीमीटर आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे देखील जे उदाहरण आहे ते आपण सॉल्व केलेलं आहे. तर आपल्याला कोणती माहिती हे लक्षात ठेवायची आहे बघा गोलाचे पृष्ठफळ जे आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर गोलाचे पृष्ठफळ बघा इथे आपण पाहू शकतो की पोकळ गोलाचे जे पृष्ठफळ आहे ते आहे 4 पाय आर वर्ग. कुठल्या गोलाचे तर पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ. सूत्रानुसार काय आहे 4 पाय आर वर्ग हे आहे. बघा इथे आपण गोल पाहू शकतो त्याचे जे पृष्ठफळ आहे ते आपण इथे काढलेलं आहे 4 पाय आर
वर्ग हे त्याचे काय आहे, पृष्ठफळ आहे. मग अर्धगोलाचे जे वक्र पृष्ठफळ त्याचं अर्ध असणार आहे म्हणजे 2 पाय r वर्ग हे असणार आहे. आणि भरीव अर्धगोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते बरोबर किती, वक्र पृष्ठफळ अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ असे भरीव गोलाचे एकूण पृष्ठफळ असणार आहे. म्हणजेच 2 पाय r वर्ग अधिक पाय r वर्ग असे असणार आहे. मग भरीव अर्धगोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते असणार आहे 3 पाय r वर्ग. किती असणार आहे, तर 3 पाय r वर्ग एवढे असणार आहे. मग त्यानुसार आपण गोलाचे पृष्ठफळ यावर काही उदाहरणे घेणार आहोत. पहिलं उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. बघा, जे पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे सॉल्व्ह करून घेऊयात की एका गोलाची त्रिज्या किती आहे, 7 सेंटीमीटर आहे. तर त्या गोलाचे वक्र पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे आणि पायची किंमत दिलेली आहे 22/7. मग गोलाची जी त्रिज्या आहे ती आहे r, जे आपल्याला दिली आहे 7 सेंटीमीटर. मग गोलाचे वक्र पृष्ठफळ सूत्र कुठलं आहे, तर 4 पाय r वर्ग हे गोलाचे वक्र पृष्ठफळ आहे. म्हणून गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती, तर 4 गुणिले 22/7 गुणिले 7चा वर्ग. मग 4 गुणिले 22/7 गुणिले किती, तर 7 गुणिले 7. त्याचा गुणाकार आपण करून घेतलेला आहे. तर बघा, 22 चौक 88 गुणिले किती, 7 बरोबर 88 गुणिले 7 किती आलेलं आहे, तर 616 आलेलं आहे. मग गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती, तर गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 616 चौरस सेंटीमीटर एवढे गोलाचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आपण काढलेले आहे. आता पुढील जे उदाहरण आहे ते देखील इथे आपण घेणार आहोत. आणि पुढील जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की वक्र पृष्ठफळ 1256 चौरस सेंटीमीटर असणाऱ्या गोलाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे आणि पायची जी किंमत आहे ती घ्यायची आहे 3.14. मग उकल बघा आपण कशी करून घेतलेली आहे की 1256/4 गुणिले 3.14 बरोबर किती, तर r वर्ग. मग किती आलेले आहे, तर 3000 मग किती आलेले आहे, तर ती आलेले आहे 3014 छेद किती, तर 314 बरोबर किती आलेला आहे, तर r वर्ग आलेला आहे. मग 100 बरोबर किती, तर हा r वर्ग. इथे आपण काय केलेलं आहे, तर 314 × 314 आणि 314 × 314 ते 2 शून्य एकावर ठेवलेले आहे. 100 आलेला आहे म्हणून 100 घेतल्या आणि r वर्ग आपण इथे घेतलेला आहे. 10 10 100 म्हणून 10 बरोबर किती, r. मग r बरोबर किती आलेला आहे, तर 10 सेंटीमीटर आलेला आहे. मग गोलाची त्रिज्या r बरोबर किती, तर गोलाची त्रिज्या r बरोबर आलेली आहे 10 सेंटीमीटर. एवढी गोलाची जी त्रिज्या आहे आपण ती काढलेली आहे. आता गोलाचे पृष्ठफळ जे पुढची कृती आहे ते आपण करणार आहोत. गोलाचे जे पृष्ठफळ आहे ती पुढील कृती आपण करूयात. एक शंकू व एक अर्धगोल असे घ्या की अर्धगोलाची त्रिज्या व शंकूची उंची समान असेल. तसेच शंकूची तळाची त्रिज्या व अर्धगोलाची त्रिज्या कशी असेल, समान असेल. बघा आपण इथे काय घेतलेलं आहे, शंकू आणि अर्धगोलाकार हा देखील घेतलेला आहे. मग शंकूची जी तळाची त्रिज्या आहे ती व अर्धगोलाची तळाची त्रिज्या ही कशी असणार आहे, तर ती समान असणार आहे. मग इथे आपण 2 आकृत्यानुसार ते पाहिलेलं आहे. आता इथे आपण पाहू शकतो की अर्धगोल आणि शंकूचा जो तळ आहे तो आपण इथे काय केलेला आहे, आकृतीद्वारे दाखवलेला आहे. मग बघा की शंकू वाळूने पूर्ण भरायचा आहे आणि तेच आपल्याला काय करायचं आहे, तर ते आपल्याला कशामध्ये ओतायचं आहे, तर तोच आपल्याला अर्धगोलामध्ये ओतायचा आहे. बघा तेवढंच जे माप आहे ते लागणार आहे का, अर्धगोल भरण्यासाठी 2 शंकू भरून वाळू लागली म्हणजेच 2 गुणिले काय, शंकूचे घनफळ बरोबर अर्धगोलाचे घनफळ. मग काय येणार आहे की अर्धगोलाचे घनफळ बरोबर किती, तर 2 गुणिले शंकूचे घनफळ हे आलेलं आहे. त्यानंतर बरोबर 2 गुणिले शंकूचे घनफळ 1/3 गुणिले किती, पाय r वर्ग h हे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच 2 गुणिले 1/2 गुणिले पाय r वर्ग गुणिले किती, तर r हे आलेलं आहे. मग अर्धगोलाचे जे घनफळ आहे ते आहे 2/3 पाय r घन हे अर्धगोलाचे काय आहे, घनफळ आहे. मग 2 गुणिले अर्धगोलाचे घनफळ तर ते आपण घेतलेले आहे 4/3 पाय r घन. मग गोलाचे जे घनफळ आहे ते आहे 4/3 पाय r घन हे गोलाचे घनफळ आपण घेतलेले आहे. आता इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे बघा, तर अर्धगोलाचे जे घनफळ आहे ते आहे 2/3 पाय r घन. त्यानंतर
भरीव अर्धगोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते आहे 2 पाय आर वर्ग अधिक काय येणार आहे पाय आर वर्ग बरोबर 3 पाय आर वर्ग हे येणार आहे. त्यानंतर त्यासाठी आपण काय केलेलं आहे तर काही उदाहरणं जे आहे गोलाचे पृष्ठफळ यावरती घेतलेलं आहे. बघा पहिलं जे उदाहरण आपण घेतलेलं आहे एका गोलाची त्रिज्या किती आहे 21 सेंटीमीटर आहे. तर त्या गोलाचे घनफळ आपल्याला काढायचे आहे आणि पायची जी किंमत आहे 22/7 हे आपल्याला घ्यायचे आहे. बघा पुढील प्रमाणे आपण काय केलेलं आहे तर हे जे उदाहरण आहे ते आपण सॉल्व करून घेतलेलं आहे. तर इथे आपण बघू शकतो की गोलाचे जे घनफळ आहे 4/3 पाय आर वर्ग हे सूत्र आहे कशाचं गोलाचं घनफळाचं. त्यानंतर 4/3 पायची किंमत आपल्याला सांगितलेली आहे 22/7 गुणिले आर त्रिज्या ही दिलेली आहे 21 म्हणून 21चा घन. मग 4/3 गुणिले 22/7 गुणिले 21 आपल्याला किती वेळा लिहायचा आहे 3 वेळा म्हणून आपण तो 21 गुणिले 21 गुणिले 21 हे घेतलेला आहे. त्याचा गुणाकार आपण केलेला आहे 88 गुणिले किती आलेला आहे 441. मग गोलाचे जे घनफळ आहे ते किती आलेले आहे तर 38,808 एवढं घन सेंटीमीटर का आलेलं आहे गोलाचे जे घनफळ आहे ते आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे जे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवलेला आहे. आणि दुसरा जो आपला प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा वक्र पृष्ठफळ किती आहे 314 चौरस सेंटीमीटर असणाऱ्या गोलाचे घनफळ किती आहे आणि पायची जी किंमत आहे ती 3.14 एवढी घ्यायला सांगितलेली आहे. बघा पुढील प्रमाणे आपण हे उदाहरण जे आहे ते सॉल्व केलेलं आहे. तर इथे गोलाचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आहे 314 चौरस सेंटीमीटर आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर किती तर 4 पाय आर वर्ग हे गोलाचे काय आहे वक्र पृष्ठफळ आहे. मग 314 बरोबर 4 गुणिले 3.14 गुणिले काय आहे आर. मग 314 छेद काय येणार आहे तर 4 गुणिले 3.14 बरोबर आर वर्ग येणार आहे. मग इथे 31,400 तसेच छेद 4 गुणिले 314 बरोबर किती तर आर वर्ग. मग किती आलेलं आहे तर 100/4 बरोबर किती आर वर्ग हा आलेला आहे. मग पुढील प्रमाणे 100/4 बरोबर आर वर्ग किती आहे 4ने आपण काय केलेलं आहे तर 100ला भागितलेलं आहे. तर इथे आपल्याला आलेला आहे 25 25 चौक 100 बरोबर किती आर वर्ग. मग आर वर्ग बरोबर किती आलेला आहे 5 5 25 तर आर बरोबर 5 सेंटीमीटर हा आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे उदाहरण जे आहे गोलाचे घनफळ बरोबर किती 4/3 पाय आर घन. मग 4/3 गुणिले 3.14 गुणिले 5चा घन. आता हे आपण गुणाकार करायचा आहे की 4/3 गुणिले किती 3.14 गुणिले 125. मग त्याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे 523.33 सेंटीमीटर हा आलेला आहे. आता जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की 5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ हे काढायचं आहे आणि त्यासाठी पाया जो आहे तो घ्यायचा आहे 3.14. बघा इथे आपल्याला त्रिज्या दिलेली आहे किती दिलेली आहे ती तर 5 सेंटीमीटर एवढी दिलेली आहे. कशाचे तर अर्धगोलाकार आपल्याला जो आहे तो भरीव गोलाकार आहे आणि त्याची आपल्याला काय काढायचं आहे तर पृष्ठफळ काढून घ्यायचं आहे. तर पुढील प्रमाणे आपण हे पृष्ठफळ जे आहे ते काढून घेतलेलं आहे. तर इथे आपण बघू शकतो की भरीव गोलाचे आपल्याला इथे काय करायला सांगितलेलं आहे तर पृष्ठफळ जे आहे ते काढायला सांगितलेलं आहे. म्हणून बघा आपण यानुसार ते काढलेलं आहे की भरीव अर्धगोलाची जी त्रिज्या आहे ते आर पॉईंट किती आहे तर आर बरोबर 5 सेंटीमीटर आहे आणि भरीव अर्धगोलाचे जे पृष्ठफळ आहे सूत्र जे आहे ते आहे 2 पाय आर वर्ग. म्हणून 2 गुणिले किती तर 3.14 गुणिले काय येणार आहे तर 5चा वर्ग. म्हणून 2 गुणिले 3.14 गुणिले काय आलेला आहे तर 5 5 25. मग याचा जो गुणाकार आहे तो आपण करून घेतलेला आहे तो आलेला आहे 157 चौरस सेंटीमीटर. मग भरीव अर्धगोलाचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आलेले आहे 157 चौरस सेंटीमीटर एवढं भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ आलेलं आहे. मग सूत्रानुसार बघा भरीव अर्धगोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ. सूत्रानुसार आपण घेतलेलं आहे 2 पाय आर वर्ग अधिक पाय आर वर्ग. आता किमती टाकायच्या आहे 3 पाय आर वर्ग बरोबर किती 3 गुणिले 3.14 गुणिले 5चा वर्ग.
किमती टाकलेल्या आहे आणि एकूण पृष्ठफळ 235.5 चौरस सेंटीमीटर मिळालेलं आहे एकूण पृष्ठफळ. मग भरीव अर्धगोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते मिळालेलं आहे 335.5 चौरस सेंटीमीटर. एवढं आपल्याला काय मिळालेलं आहे, तर भरीव अर्धगोलाचे जे एकूण पृष्ठफळ आहे ते आपल्याला मिळालेलं आहे 335.5 चौरस सेंटीमीटर. एवढं आपल्याला भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ मिळालेलं आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे, पुढील उदाहरण आहे, ते देखील आपण घेतलेलं आहे. तर ते असे आहे की 2826 सेंटीमीटर वर्ग वक्र पृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे जे घनफळ आहे ते काढायला सांगितलेलं आहे. मग पाय बरोबर किती, तर 3.14 आपण घ्यायचं आहे. बघा इथे आपण एक काय घेतलेलं आहे, तर वक्र पृष्ठफळ जे आहे गोलाचे घनफळ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2826 सेंटीमीटर वर्ग वक्र पृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे जे घनफळ आहे ते काढायला सांगितलेलं आहे. म्हणून बघा पुढील प्रमाणे आपण त्याची उकल जी आहे ती करून घेतलेली आहे. तर बघा जी उकल आपण केलेली आहे ती आहे भरीव गोलाचे वक्र पृष्ठफळ 2826 सेंटीमीटर आहे. मग त्या गोलाचे घनफळ किती आहे, तर गोलाचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आहे 4πr वर्ग. सूत्रानुसार आपण किमती टाकलेल्या आहेत. तर 2826 बरोबर 4 गुणिले 3.14 गुणिले किती r वर्ग. मग r वर्ग बरोबर किती, तर 2826 छेद किती येणार आहे 4 गुणिले 3.14. r वर्ग बरोबर किती आलेला आहे 225. r वर्ग बरोबर, तर बघा गोलाचे जे वक्र पृष्ठफळ आहे ते आहे 4πr वर्ग म्हणजेच किती 2826 बरोबर 4 गुणिले 3.14 गुणिले किती येणार आहे r वर्ग. मग r वर्ग बरोबर किती आलेला आहे 2826 छेद स्थानी आलेला आहे 4 गुणिले 3.14. मग त्याचा गुणाकार आपण केलेला आहे. r बरोबर 225 आलेला आहे. r वर्ग बरोबर किती, तर 15चा वर्ग किती आहे, तर 225 म्हणून 15 वर्ग. मग दोन्ही बाजूंना वर्गमूळ घेतल्यावर r बरोबर किती आलेला आहे, तर 15 सेंटीमीटर आलेलं आहे. r बरोबर किती, तर 15 सेंटीमीटर. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत, तर शंकूचे पृष्ठफळ घनफळ आणि गोलाचे पृष्ठफळ घनफळ इत्यादींचा जो अभ्यास आहे आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं पृष्ठफळ व घनफळ हे जे 9वे चॅप्टर आहे, प्रकरण आहे, ते आपण अभ्यासलेलं आहे. आता सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण काय करणार आहोत, तर हा जो पाठ आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.